पुढचा चेंडू सुरेख फटका फसलेला आहे. बघूया झेल होतोय का राहुल चेंडूच्या मागे आणि सुरेख झेल तिथे पहिली गडी बाद तेच परततोय तंबूत. यस डीजे. थँक्यू डीजे. तर आता मायरा 11 चे इनफॉर्म फलंदाज भूमिक जयप्रकाश किणी, जेपी किणी यांचे सुपुत्र. तर दोन्ही संघांना सेमीफायनलचा थोडासा दबाव असणार आहे. बघूया कोणता संघ क्वालिफाय करतोय. तर आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत यश पागदरे. स्ट्राईकवर आहेत ते नवीन फलंदाज भूमिक किणी. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण करतायत. लेग ग्लान्स कर आणि बोल्ड झालेले आहेत भूमिक किणी. यस डीजे वाजव. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. भूमिक किने आणि इथे परत स्टेडियम मध्ये यावे. जसे गेलात तसे परत इथे या. माही गया माही गया. तर यश पागदरे यांना हॅट्रिक घ्यायची संधी आहे. चला चला घाई करा घाई करा. कॅप्टन शेड होता डगआउट मध्ये. तर बघूया यश पागदरे हॅट्रिक चेंडू. बघूया हॅट्रिक चेंडू. सुरेख खेळून काढलेल्या कव्हरच्या दिशेने निर्धाव असा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे स्वतः कर्णधार मयंक वर्मा यांच्याकडून. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकात आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. चांगलंच षटक यश यांच्याकडून आपल्या संघासाठी. आता मात्र स्ट्राईकवर आहे ते अमोल. पाहूया सुरेख चेंडू वेगवान असा चेंडू होता. यॉर्क चेंडू. तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ते 2 धावा आणि 2 मोठी गडी तंबूत परतल्यात. तर आता पूर्ण जबाबदारी आहे ती पियुष यांच्या खांद्यावर. बघूया कुठपर्यंत आपल्या संघाला घेऊन जातात. मायरा 11 वर्सेस इम्पॅक्ट युनायटेड. दोन्हीही नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतात या लीग मध्ये. बॉलर नेम महेंद्र आलेले आहेत.
स्ट्राईकवर आहेत ते पियुष. बघूया पहिला चेंडू महेंद्र यांच्या षटकातील आणि मारण्याच्या नादात एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 1 ने वाढते. अतिरिक्त धाव. बघूया पुढचा चेंडू. रिवर्स फटका. सुरेख जातोय चेंडू सीमा पार. चौकार. डीजे वाजव वाजव वाजव. तू इकडनं बॅट घेऊन गेला म्हणून चुकला. बॅट तिकडे ठेवला पाहिजे ग्राउंड मध्ये. तकदीरची डोक्यात गेलंय. तर चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा रिवर्स मानाच्या नादात सुरेख शॉट आणि चेंडू जातो गॅप मधून. चौकार. डीजे वाजव. तर 2 सलग चौकारानंतर धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 11 धावांवर. दुसरी ओव्हर चालू आहे. तर बघूया महेंद्र कशा प्रकारचा कमबॅक करतोय. परत एकदा पियुष ऑन स्ट्राईक. फुल टॉस आणि सरळ जाऊन पडतोय. दांडी 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 गोल. डीजे वाजव. तर थँक्यू डीजे. पियुष मोठी विकेट परत ते तंबूत. मायरा 11 चे स्वतः कर्णधार आता मैदानात उतरलेत. समीर अंबिरे. 11 धावांवर 3 गडी बाद झालेले आहेत मायरा 11 यांची. बघूया पुढचा चेंडू. महेंद्र मानाच्या नादात मिस टाइम झालेला आहे आणि चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू आलेला आहे. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरवलेली आहे ती 11 धावांवर. तर बघूया त्याच दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख स्लोवर चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळते महेंद्र यांच्याकडून. स्लोवर चेंडूवर बोल्ड काढला होता तो पियुष यांना आणि आता परत तसाच प्रकारचा एक चेंडू समीर यांना, जो की समीर यांना कळला नाही, पण एसटी रक्षकाच्या चुकामुळे ती एक चोरटी धाव तिकडे मिळालेली आहे. त्या एका चोरटी धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. झाले हो? तर षटकातील शेवटचा चेंडू महेंद्र. स्ट्राईकवर आहेत ते अमोल. बघूया सुरेख चेंडू. परत असा एक निर्धावाचा चेंडू नाही, पण पंचांचा इशारा वाईट आलेला आहे. एक अतिरिक्त धाव.
धावसंख्या एकने वाढलेली धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. महेंद्र खूपच सुरेख गोलंदाजी करताना. सुरेख चेंडू परत एकदा हेडून काढलेला आहे. कव्हरच्या दिशेत चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पवन महातो. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे 2 षटकानंतर 13 धावांवर. तर 2 षटक 3 गडी बाद आणि 13 धावांवर आहेत ते मायरा 11. त्याचबरोबर इम्पॅक्ट युनायटेड खूपच सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. दोन ओव्हर 13 धावा झालेल्या आहेत. तर आपलं वैयक्तिक असं दुसरं षटक हाताळतोय तो यश. स्विमिंग पूल एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय आणि स्ट्राईकवर असणार आहेत ते परत एकदा समीर. चला पुढचा षटक. पहिला चेंडू. सुरेख फटका लॉफ्ट केलेला आहे कव्हरच्या दिशेने. बघूया झेल होतोय का. राहुल सेफ फिल्डर आहेत तिकडे आणि सुंदर असा झेल. तर मोठी विकेट. समीर परततोय तंबू. डीजे वाजव. बॅट्समॅन नेम काय. बॅट्समॅन नेम तेज. बॅट्समॅन नेम. आता काय जाऊन करणार. तर नवीन फलंदाज मैदानात आले ते विकास पाटील. तर यश यांची वैयक्तिक अशी तिसरी विकेट या सामन्यातील. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय तो यश पागदरे. मोठे मोठे टुर्नामेंट्स खेळतोय तो. आपल्या कॉलनीतील अर्जुन गायकवाड याच्यासोबत, ज्याला बच्चू या नावाने ओळखलं जाते. बघूया पुढचा चेंडू परत एकदा यश. सुरेख पद्धतीचा ब्लॉक होल चेंडू होता. खेळून काढलाय ते विकास पाटील यांनी 1 धावेसाठी. 1 धावाने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. त्याच दरम्यान पुढचा चेंडू अमोल आणि स्वीप करण्याच्या नादात बॅटचा एज घेऊन पॉईंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट तिकडे विकास पाटील डायव्ह मारताना बघायला मिळालेले आहेत आपल्याला. त्याच दरम्यान पुढचा चेंडू शॉर्टपेट पद्धतीचा चेंडू होता. हळूच थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे किरण माची यांच्याकडून. धावसंख्या 1 ने वरत एकदा वाढते. धावसंख्या झाली ती 15 धावा. 15-15 विथ अ लॉस ऑफ 4 विकेट्स. तर मायरा 11 यांना चांगला स्कोअर करण्यासाठी फटकेबाजी करावी लागणार आहेत. बघूया परत एकदा पुढचा चेंडू आणि मारण्याच्या नादात परत एकदा मिस झालेले आहेत अमोल. 1च धाव मिळणार आहे. बघूया पुढचा चेंडू आणि लॉफ केलेला आहे. परत एक मला वाटतं झेल होणार आहे. पवन मातो बॉलच्या खाली आणि 4थी विकेट यश पागदरे यांची. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय.
च्या दिशेने एक धाव पूर्ण. राहुल येतोय चेंडूच्या खाली, एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांच्याकडून. बघूया परत एकदा कुणाल, आणि लॉफ्ट केलाय लेग साईडच्या दिशेने. बघूया बॉल ट्रॅव्हल होतोय का, आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. बिग 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 सिक्स. यस डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर खूपच सुंदर षटकार मारलाय तो अमोल यांनी. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. बघूया पुढचा चेंडू. रिवर्स मारण्याच्या नादात चुकलेले आहेत, आणि चेंडू एसटीच्या बाहेर. वाईट धाव. एक अतिरिक्त धाव आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढल्या, धावसंख्या झालेली ती 25 धावा. परत एकदा सुंदर फटका लॉफ्ट केलेला आहे, पण कृषाणू येतो चेंडू खाली, आणि सुंदर असा झेल. खूपच सुंदर कॅच पकडला कृषाणू यांनी. डीजे वाजव वाजव वाजव. 25. थँक्यू डीजे. बघूया पुढचा चेंडू. नवीन फलंदाज अमोल. सुरेख लेग लान्स कडून काढलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या आता पोहोचलेली आहे ते 25 धावांवर. किती बॉल बाकी आहेत रे? अमोल परत एकदा म्हणा. तर शेवटचा चेंडू कुणाला यांचा. मुगदाड परत एकदा चांगलाच खेळून काढलेला आहे. तर षटक संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. तर अजूनही अमोल अमोल 2 अमोल आहेत त्यांचे. तर शेवटचा षटक घेऊन आलेले आहेत ते पवन महातो, सगळ्यांचे लाडके गोलंदाज. मॅन फ्रॉम झारखंड. धोनीच्या घराच्या बाजूला यांचं एक जमीन आहे. त्यांचे पप्पा आम्हाला सांगत होते. बघूया पुढचा चेंडू पवन यांचा. सुरेख चेंडू. वेगवान अशी गोलंदाजी करतो पवन. वाईट यॉर्कर प्रकारचा हा चेंडू होता. निर्धाव असा चेंडू. तर मायरा 11 यांना 5 चेंडूत काहीतरी चौकार षटकारांच्या मदतीने आपला स्कोअर बोर्ड जो आहे तो वरती घेऊन जायचा आहे. एक मोठा टार्गेट सेट करायचा आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो अमोल. परत एकदा दुसरा चेंडू. सुरेख चेंडू. हळूच कव्हरच्या दिशेने डिफेन्स करून काढलेला आहे तो. परफेक्ट टेस्ट मॅच क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. जर पवन महातो यांनी विकेट घेतली या षटकात तर पिंकेज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया पुढचा चेंडू. सुरेख वाईड यॉर्कर परत एकदा. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो पवन. सोपं नाही आहे लगातार यॉर्कर टाकणं. जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी पाहायला मिळते. किती 3 झाले ना.
तिन्ही बॉल निर्धाव आलेले आहेत पवन यांचे. आणि बघा तिकडे टेस्ट मॅच फिल्डिंग लावताना परत एकदा चौथा चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे. पॉइंटची चुकीमुळे एक चौकार तिकडे पाहायला मिळतो. तो मायरा 11 साठी 4 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. डीजे थँक्यू डीजे. तर चांगलाच षटक हाताळत होता तो पवन. सलग 3 डॉट चेंडू टाकले होते. त्यानंतर चौथा चेंडू स्क्वेअर कट मारून चौकार घेतलेले आहे ते अमोल याने. बघूया पुढचा चेंडू काय करतायत अमोल. प्रत्येक शॉर्ट पिच मध्ये चेंडू सेम शॉट मारण्याच्या नादात मिस झालेला आहे. पण आता मात्र एसटीच्या बाहेर होता हा चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. धावसंख्यात 1 धावाची बढ होत आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. तर खूपच लो स्कोरिंग असं ही सेमीफायनल झालेली आहे, जी कोणालाच वाटलं नव्हतं की अशी मॅच होईल. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा पवन. चांगला चेंडू. परत एकदा मला वाटतं एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अजून अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या परत एकदा झालेली आहे ती 31. बघूया पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. परत एकदा स्क्वेअर कट केलेला आहे आणि चांगलाच गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. यस डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर या इनिंगचा, या षटकाचा, या पवन महातो या ओव्हरचा शेवटचा चेंडू. बघूया धावसंख्या झालेली आहे ते 35 धावा आणि शेवटचा चेंडू आहे. बघूया अमोल काय करतोय आपल्या संघासाठी. फटका मारण्याच्या नादात मिस टाइम झालेला आहे. चेंडू एकच धाव मिळतंय. धावसंख्या 1 ने वाढत धावसंख्या झाली ते 36. तर पहिल्या इनिंग नंतर 36 धावा बनवलेल्या ती मायरा 11 या संघाने. आणि फक्त आणि फक्त मात्र 37 धावांचा आव्हान असणार आहे तो इम्पॅक्ट युनायटेडकडे. तर बघूया कशा प्रकारचा पुढचा सामना होतोय. कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. लो स्कोरिंग गेम सुद्धा आपण पाहायला मिळाले आहेत IPL मध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. बघूया ही आपली पहिली सेमीफायनल कशी रंगते ती. तर थँक्यू डीजे. तर पुढची जी सेकंड सेमीफायनल आहे रायझिंग स्टार आणि TS11 दोन्ही कर्णधार यायचं आहे. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे फटाफट. सेकंड सेमीफायनलचा टॉस करून घेऊया आपण. TS11चे कर्णधार आणि रायझिंग स्टारचे कर्णधार दोघांनी यायचं आहे. चला मायरा 11 यांनी फील्ड सेट केलेली आहे. आपले दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत इम्पॅक्ट युनायटेड.
सौरभ माची, रायझिंग स्टार आणि TS11 चे कर्णधार मयंक पाटील यायचं आणि टॉस करून घ्यायचं आपण लवकरात लवकर. माईक कशाला पाहिजे तिकडे जाऊन उडवायचा टॉस. पाणी मागवता कशा पाणी तिकडे पाणी भरून मागव. डीजे डीजे थँक्यू. तर सेकंड सेमीफायनलचा टॉस होतोय तिकडे बघूया कोणता संघ जिंकतोय टॉस. तर रायझिंग स्टार यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय लवकरच कळवायचा आहे आपल्याला. तर आता मात्र दोन्ही फलंदाज यश पागदरे आणि कृषाणू पाटील मैदानात उतरताना दिसत आहे आपल्याला. धावा काढायच्या तुम्हाला 24 चेंडू 30 चेंडू आणि 37 धावांची गरज. तर रायझिंग स्टार यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला फर्स्ट सेमीफायनलची सेकंड इनिंग 30 बॉल 37 धावांची गरज. यश पागदरे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकिंग एंडवर कृषाणू पाटील आणि गोलंदाजी मार्कवर पियुष. रिवर्स मानाच्या नादात पहिला चेंडू जातोय सीमा पार कार्पेटच्या दिशेने चौका. डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर दुसरा चेंडू या षटकातील बघूया. यश परत एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेत गेला बघूया झेल होतोय का. आणि पहिली गडी तंबूत. व्हॉट अ कम बॅक फ्रॉम पियुष. यस डीजे वाजव. तर आता नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो आमच्या कमिटीचा हेड राहुल गायकवाड. तर बघूया राहुल कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. पियुष परत एकदा सज्ज झालाय. तो स्विमिंग पूल एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. दुसरा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करून खेळून काढलेला आहे. एक धावसंख्या 1ने वाढलेली धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा.
तर आता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एडवर कृषाणू पाटील पुढचा चेंडू खेळतोय. मानाच्या नादात मिस झालेला आहे. अपील करतोय तो पियुष, पण अंपायरचा काहीच रिॲक्शन नाही तिथे. तर 4 बॉल आणि 5 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद केलेली आहे इकडे पियुष यांनी. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो. नावाजलेला गोलंदाज आहे आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. कृषाणू यांनी खेळून काढलेला आहे मिड विकेटच्या दिशेने आणि थोडंसं मिसफिल्ड तिथे मयूर यांच्याकडून. तर धावसंख्या 1ने वाढलेली धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. तर या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे राहुल. बघूया स्लोअरचा चेंडू होता. बॉल हवेत गेलेला आहे. बघूया झेल होतोय का आणि हा झेल. राहुल परततोय तंबूत. डीजे वाजव. तर नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो कुणाल. खूपच उत्कृष्ट खेळाडू आहे हा कुणाल. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतोय. तर मला वाटते ही शेवटची जोडी आहे ज्याच्यावर इम्पॅक्ट युनायटेड भरोसा करू शकते की आपल्याला हे दोघं फलंदाज आहेत जे मॅच जिंकून देऊ शकतात इथून. आणि नवीन गोलंदाज आलेले आहेत ते भूमिकीनी. पिंकेज राऊत कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. पिंकेज राऊत प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. भूमिकीनी. बघूया पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील कृषाणू यांचा चांगलाच फटका. स्ट्रेटला चेंडू येतोय सीमा पार. षटकार. डीजे वाजव. पाखरा आजाद केलं तुला. बघूया पुढचं. इकडे स्ट्राईकवर कुशाणू पाटील, नॉन स्ट्राईकवर कुणाल भानावत आणि बॉलिंगला भूमिक किनी. हे तिघं बेस्ट फ्रेंड आहेत आणि बघूया. त्याच दरम्यान सफल झालेला कृषाणू, पण चांगला चेंडू होता तिकडे. मयूर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. त्याच दरम्यान पुढचा चेंडू कुणाल ऑन दी स्ट्राईक. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव असा चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी करतोय तो भूमिक. वेगवान चेंडू टाकतोय. आणि इथे दिसतंय BBKK. भूमिक किनी बॉलिंगवर आणि कुणाल भानावत बॅटिंगवर आणि त्यांचे 2 साथी घरी आहेत. चांगलाच कव्हरच्या दिशेने खेळून काढलेले आहे. एक चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट तिकडे दोन्ही फलंदाजाकडून. तर धावसंख्या परत एकदा 1ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. तर इथून मात्र परत एक विकेटची गरज आहे मायरा 11ला. जर हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे. बघूया कृषाणू परत एकदा स्ट्रायकिंग एंडवर. चांगलाच फटका खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय का नाही. तेज पाटील
आणि तिकडे गचाड गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. भावानी स्वतःच्या भावाचा झेल सोडलाय तिकडे. पण मला वाटलं फक्त झेल नाही तर तुम्ही मॅच गमावलेली आहे, मॅच सोडली आहे. त्याच दरम्यान चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावून काढलेले आहेत. जर हा कॅच पकडला असता तर मॅच नक्कीच रंगात आली असती. तर बघूया काही होऊ शकते क्रिकेट या सामन्यात. बघूया पुढचा चेंडू. मला वाटतं एसटीचा खूपच बाहेर. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. एक अतिरिक्त धावा झाल्यात ते 17 धावा. 2 गडी बाद. बघूया परत एकदा कृषाणू सफल झालेल्या. चांगला चेंडू. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. खूपच सुंदर षटक हाताळतोय भूमिका आणि षटक संपलेला आहे. आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ते 17 धावा. 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे ती इम्पॅक्ट युनायटेड या संघाला. तर आता परत एकदा नवीन षटक घेऊन आलेले आहे. ते आपलं वैयक्तिक असं दुसरं षटक पियुष माच्छी. अठरा बॉल 20 धावांची गरज आहे. बघूया पियुष. पियुष माच्छी. बघूया पुढचा चेंडू. कुणाल ऑन स्ट्राईक. हो 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 काय वेगवान चेंडू होता. काहीच समजलं नाही तिथे. कुणाल यांना आणि कृषाणू तिथे मात्र अंपायर्स कडे काहीतरी सांगत होता बॉलर्सच्या जग. पण अंपायरनी डिनाय केलेला आहे त्या डिसिजनला. बघूया त्याच दरम्यान पुढचा चेंडू. पियुष परत एकदा. सुरेख खेळून काढलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने परत एकदा वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. तर चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय कुणाल भानवत यांच्याकडून. पण कृषाणू मात्र आक्रमकता ही त्यांना आवडते. बघूया कशा प्रकारे आक्रमण करतो या चेंडूवर पियुष यांच्या. षटकातील तिसरा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चांगलेच व्हेरिएशन पाहायला मिळतंय पियुष यांच्याकडून. खूपच सुरेख गोलंदाजी करताना पियुष. 4 बॉल झाले ना. बघूया परत एकदा पियुष. परत एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. बॅटीचा एज लागून थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढता. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. तर आता मात्र 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 14 बॉल्स 18 रन्स टू विन. एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा हे सामना जिंकू शकत आहेत ते इम्पॅक्ट युनायटेड. बघूया पुढचा चेंडू. पियुष. चांगलाच बैठक शॉट पाहायला मिळाला आहे आपल्याला कुणाल यांच्याकडून. पण क्षेत्ररक्षक तिकडे मौजूद आणि एकच धाव. त्या एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2-0. 20 रन्स ऑन दी बोर्ड. तर 13 चेंडू 17 धावांची गरज. वाईट चेंडू दिलेला आहे तो. अंपायर डिसिजन कळवायचा आहे. ओके वाईट चेंडू आहे हा.
तर फ्री हिट नाही आहे या चेंडूवर, एकच धाव मिळणार आहे अतिरिक्त वाईटची. बघूया पुढचा चेंडू. पियुष स्लोवर चेंडू चांगलाच खेळून काढलेला मिड विकेटच्या दिशेने. तिकडे भूमिक किणी येतोय बॉलकडे. एक धाव पूर्ण आणि त्या एका धावाने धावसंख्या वाढते ती 22 धावांवर. तर आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मॅच खूपच रंगत आलेला आहे. एकेरी दुहेरी धावाने सुद्धा इम्पॅक्ट युनायटेड जे आहे ते हा सामना जिंकू शकते. पण त्याच दरम्यान आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो आयकॉन तेज पाटील. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय या प्रेशर सिच्युएशन मध्ये. 12 चेंडू 15 धावांची गरज. जर पाहायला गेलं तर एकेरी दुहेरी धावांचा गेम येऊन पोहोचलाय. पण अशाच मॅच टफ होतात, आपण बहुतेकदा पाहिलं आहे. बघूया दोन्ही भाऊ आमने सामने. कृषाणू पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर तेज पाटील. तर बघूया पहिला चेंडू तेज यांचा आणि सुरेख चेंडू होता. शॉर्टपेच पद्धतीचा चेंडू होता पण थोडासा रोलिंग ऑन द फिंगर्स आणि स्लो पद्धतीचा चेंडू. तर आता 11 चेंडू 15 धावांची गरज. दोन मोठे फटका आणि नक्कीच मॅच तुमच्या झोलीत येतोय तो इम्पॅक्ट युनायटेडचा. पण तिथेच तोच आत्मविश्वास दिसतोय तो तेज यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिलाच चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. बघूया परत एकदा सज्ज होत आहे ते आपल्या दुसऱ्या चेंडूसाठी. तेज कृषाणू यांना नाही नाही नाही, ही चूक केलेली आहे इथे. एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. आता 11-14चा हा गेम आहे. बघूया तर एक चांगला निर्धाव चेंडू टाकल्यानंतर तोच एक अतिरिक्त चेंडू टाकला तिकडे तेज पाटील यांनी. परत एकदा बघूया तेज. सुरेख चेंडू शॉर्टपट पद्धतीचा चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. थोडीशी मिसफिल्ड झाली होती पण मात्र त्या मिसफिल्डने काहीच फायदा झालेला नाही तो इम्पॅक्ट युनायटेड यांना. एकच धाव मिळणार. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 24. तर आता माझा 10-13चा समावेश आहे. 10 चेंडू 13 धावांची गरज. तर आता कुणाल भानावत. बघूया स्ट्रायकिंग एंडवर कशा प्रकारे फलंदाजी करते तेज यांना. चांगला चेंडू होता. लो फुल टॉस खेळून काढलेला आहे मिड ऑफच्या दिशेने. एक धाव. तर जर या चेंडूवर कृषाणू पाटील यांनी षटकार मारले तर पिंकेश यांच्याकडून 100 रुपये आणि तेज पाटीलनी जर विकेट घेतली तर सुद्धा त्याला 100 रुपये मिळणार आहेत. तर बघूया दोघ्या भावांवर पैसे लावलेले आहेत ते पिंकेश राऊत यांनी. बघूया चेंडू काय करतोय. षटकार मारलेला आहे कृषाणू पाटील यांनी आणि 100 रुपये कमवलेले आहेत ते कृषाणू पाटील यांनी. नक्कीच खूपच सुरेख फटका होता. डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर आता या षटकारानंतर 6 रनाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झाली ते 31 धावा आणि आता मात्र 8 चेंडू 6 धावांची गरज. अजून एक षटकाराची गरज आहे. बघूया परत एक लॉफ्टेड शॉट पण चेंडू जातोय. चांगलंच क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय भूमिक किणी यांच्याकडून. आपल्या संघासाठी नक्कीच त्यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण भूमिक किणी. तर आता 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. कुणाला आहे तो स्ट्राईकवर. बघूया रिव्हर्स खेळण्याच्या नादात चांगला कनेक्ट केलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. डीजे वाजव वाजव वाजव. हॅलो थँक्यू डीजे. कुशाणू पाटील
आणि जिंकण्यासाठी आता 1 रनची आवश्यकता. एक कुशानूने किती मारले? आणि कुशानू यांची खरंच चांगली बॅटिंग म्हणता येणार आहे. 13 बॉलात 20 रन यांचा वैयक्तिक स्कोअर आहे. आणि समीर अंबीर आहे कॅप्टन स्वतः बॉलिंगवर डेथ ओव्हर घेऊन आले आहेत आणि जिंकण्यासाठी आहे पाहिजेत किती आणि 1 रन. 6 बॉल 1 रन. आणि बघूया कुशानू पाटील मॅन इन द फॉर्म. चांगलीच बॅटिंग पूर्ण टुर्नामेंटमध्ये. वन साईड टीमला लीड केलं इथेही त्यांनी. आणि इकडेच आणि ते सामना संपलेला आहे आणि इम्पॅक्ट युनायटेड फायनलमध्ये प्रवेश